बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने दिलेल्या अनेक दृष्टांतांपैकी कृत्रिम चाकर हा एक महत्त्वाचा दृष्टांत आहे। हा दृष्टांत मत्तैमध्ये येतो। एका राजाने आपल्या नोकरांशी हिशेब मांडण्यास सुरुवात केली। त्यात एक चाकर राजाकडे 10,000 प्रतिभा खूप मोठी रक्कम देणी होता। तो पैसे परत देऊ शकत नव्हता, म्हणून राजा त्याला, त्याची पत्नी, मुले व सर्व मालमत्ता विकण्याचा आदेश देतो। चाकर दयावया करून क्षमा मागतो। राजाला दया येते आणि तो संपूर्ण कर्ज माफ करतो। मात्र तोच चाकर बाहेर जाऊन एका दुसऱ्या चाकरास पकडतो जो त्याला फक्त 100 दिनार छोट्या प्रमाणातील रक्कम देणी असतो। त्या दुसऱ्या चाकराने क्षमा मागितली, पण कृत्रिम चाकराने त्याला क्षमा न करता तुरुंगात टाकले। राजाला ही गोष्ट समजल्यावर त्याने रागाने त्या कृत्रिम चाकराला पकडून दिले आणि म्हणाला, मी तुला क्षमा केली, तर तू आपल्या सहकार्यावर दया का केली नाही? या दृष्टांतातून येशू शिकवतात की देवाने आपल्याला जेवढे क्षमा केले आहे, त्याच्या तुलनेत इतरांनी आपल्यावर केलेले अपराध फारच लहान आहेत, म्हणून आपल्यालाही इतरांना क्षमा करायला हवे।